नमस्कार, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत अंडा करी. ही बघा किती मस्त दिसते, दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि तरी पण एकदम मस्त जबरदस्त आली आहे. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा 6 अंडे मी उकडून घेतलेत आणि त्याला व्यवस्थित असे चीर मारून घेतलेत चाकूच्या साहाय्याने. आणि एक माझ्याकडून आत्ता दाखवताना आणि कढीसाठी लागणारं वाटण, त्यासाठी मी खोबरं भाजून घेतलं आहे, कांदा, आलं आणि लसूण हे सर्व व्यवस्थित भाजून घेतलं आहे आणि त्याची आपल्याला वाटण तयार करायचं आहे. आणि इथे कढई ठेवली आहे मी. कढईमध्ये मिरची टाकली आहे, तेल टाकून मिरची, हळद टाकून घेतली आणि यामध्ये आपल्याला आपली अंडे हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत, कारण आपण बनवणार आहोत आज मसाला अंडा करी. तर त्यासाठी हे व्यवस्थित शॅलो फ्राय म्हटलं तरी चालेल, अंड्याचा शॅलो फ्राय करून घेऊया. त्याला मसाला व्यवस्थित लावून घेऊया. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित याला जे आपलं मीठ, हळद टाकलेला मसाला टाकलेला तो या अंड्यांना व्यवस्थित लावून घेऊया. याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि यामध्ये मी एव्हरेस्टचा गरम मसाला पण टाकला आहे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे अंडे व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. सतत याला लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आपल्याला, हाय फ्लेम नाही करायची, नाही तर आपले मसाले पूर्ण करपतील आणि हे म्हणजे करपल्याची टेस्ट येईल त्याला. त्यापेक्षा तुम्ही लो फ्लेमवरती सर्व अंडे परतून घ्या. आणि हे माझे अंडे परतून झाले तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. आणि याच कढईमध्ये मी तेल टाकून आपला जो मसाला वाटण वाटलेला आहे किंवा भाजीला जो भाजी करण्यासाठी तेल टाकून घेते, त्याच कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेतलं आहे मी. हे बघा. नंतर यामध्ये 2 तमालपत्र टाकून घेते, 1 दालचिनीचा तुकडा, कारण तेल गरम झालं होतं त्या. आणि नंतर मी भाजलेलं जे आपलं कांदा, लसूण, खोबऱ्याचं वाटण होतं ते वाटण टाकून घेतलं आहे. याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्या. आपला मसाला आता व्यवस्थित परतून झाला. आता यामध्ये ओलसरपणा येण्यासाठी मी 1 टमाटरची प्युरी टाकते. तुम्हाला टमाटर जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, स्किप केलं तरी चालेल. मला थोडा आंबूसपणा असं मस्त लागतं, त्यासाठी मी टमाटर टाकते आणि थोडा थिकनेस पण येतो आपल्या कढीला टमाटरमुळे. नंतर यामध्ये मी काळं तिखट टाकलं आहे. तुमच्याकडे असेल तो मसाला तुम्ही टाकून घ्या, तिखट टाकून घ्या. 1 अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे, हळद टाकली आहे आणि हे सर्व कोरडे मसाले व्यवस्थित त्या वाटणमध्ये मिक्स करून घेते. ही सर्व प्रोसेस लो फ्लेमवरतीच करा. हाय फ्लेमवरती आपलं जे वाटण आहे ते करपण्याची शक्यता असते, त्यासाठी लो फ्लेमवरती सर्व वाटण व्यवस्थित परतून घ्या. आणि नंतर हे कोरडं झाल्यामुळे यात जे आपण मिक्सरमध्ये वाटण वाटलं होतं त्यामध्येच गरम पाणी घालून ते पाणी यामध्ये टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित परत एकदा मिश्रण मिक्स करून घेते. हे बघा याला मस्त असं बबल्स यायला त्या सुरू झालेत आणि हे झाकण, कारण पाणी टाकल्याच्या नंतर हे वाटण उडण्याची शक्यता असते, त्यासाठी झाकण ठेवून तुम्ही हे शिजवून घ्या. हे बघा आपल्या मसाल्याला तेल सुटतं आहे साईडने, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतून झाला आहे आता. आणि यानंतर यामध्ये थोडं थोडं करून मी गरम पाणी सोडून घेते. थंड पाणी अजिबात नाही घालायचं. थंड पाणी घातलात तर तुमच्या कढीला अजिबात तरी येणार नाही, तर यासाठी तुम्ही गरम पाणी वापरा. हे बघा थोडं थोडं करून पाणी व्यवस्थित टाकून घेते आणि तुम्हाला हवी तितकी कन्सिस्टन्सी ठेवा, म्हणजे माणसांच्या प्रमाणानुसार तुम्ही भाजी कमी जास्त करू शकता. हे बघा याला हळूहळू उकळी यायला सुरुवात झाली आहे, तर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि ही कसुरी मेथी टाकून घेतली आहे. कसुरी मेथीचा पण फ्लेवर खूप मस्त येतो. तुमच्याकडे हवी असलेली तुम्ही कोथिंबीर पण टाकून घेऊ शकता. आणि हे सर्व व्यवस्थित ढवळून घेतलं आहे आणि याला उकळी आल्याच्या नंतरनं मी यामध्ये जे आपण अंडे मसाल्यामध्ये फ्राय केले होते ते टाकून घेते. हे बघा सर्व अंडे सोडून झालेत आता.
आणि एक ते फुटलेलं माझ्याकडून तेही टाकून घेते आहे. आणि त्याचा बलकही टाकून घेतला आणि त्याच्या तो बलक होता ना तो मी पळीच्या सहाय्याने व्यवस्थित त्याच्यात मॅश करून घेतला आहे, कारण त्या अंड्याच्या बलकमुळे आपल्या कढीला थोडा थिकनेस येतो. उकळी आल्याच्या नंतर झाकण ठेवून घेतले आणि सर्व केले. हे बघा किती मस्त